नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपला समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? बूढ़ी काकी। काय आहे तिचं नाव? बूढ़ी काकी। आणि हा धडाचा हा चौथा सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघूया। बघा, इथे आपण पाहिलेले होता की तिसरा सीझन मध्ये की कसा प्रमाणे जी बूढ़ी काकी आहे त्यांच्या बरोबर भेदभाव कसा करतात येत होता। तर चला अजून बघूया। रात के 11 बज गए थे। रात्री 11 वाजलेला होता। रूपा आंगन में पड़ी सो रही थी। रूपा जे आहे आंगन मध्ये पडी झोपलेली होती। लाडली की आंखों में नींद न आती थी आणि लाडली जे आहे त्यांच्या डोळ्यावर नींद नाही येत होता। काकी को पोळ्या खिलाने की खुशी से उसे सोने नहीं देती। काकी यांना पोळी खिलायचं आहे याची जी खुशी होती किंवा याचा जो आनंद तिला भेटणार होता तर याप्रमाणे त्याला नींद नाही येत होता। उसने पुड़ियों की पिटारी सामने ही रख दी। त्यांनी काय केले? पोळी यांची जी पिटारी होती त्यांना समोर ठेवली। जब विश्वास हो गया कि अम्मा सो रही है, जेव्हा त्याला असा विश्वास होऊन झालेला होता की अम्मा झोपलेली आहे किंवा बूढ़ी काकी अम्मा झोपलेली आहे किंवा तिची जी आई आहे, लाडलीची जी आई आहे ते झोपलेली आहे, तो अपनी पिटारी उठाई और बूढ़ी काकी की कोठरी में की ओर ले चली। तेवढ्यात त्यांनी काय केले? आपली जी पिटारी ते उचलली आणि बूढ़ी काकी यांचा कोठरीमध्ये घेऊन गेली होती। कोठरी म्हणजे खोडीतून घेऊन चाललेली होती। सहसा कानों में आवाज आई। तेवढ्यात सहसा कानातून त्याला आवाज पडली। काकी उठो, मैं पोळ्या लाई हूं। काय म्हणाली? काकी उठा, तुम्ही मी पोळी आणलेली आहे। काकीने लाडली की बोली पहचानी। तेवढ्यात जे काकी होती त्यांची बोली जी आहे त्याने खूपच पहचानली। लाडलीची बोली पहचानली। झटपट उठली आणि ते त्याच्यावर वेळही नाही लागला त्यांना, ते झटपट उठली। दोनों हाथों से लाडली को टटोला। दोघही हात जो होता त्यातून त्यांनी लाडलीला टटोले म्हणजे स्पर्श केले और उसे गोद में बैठा लिया आणि स्पर्श करून त्यांनी काय केले? आपली मांडीवर बसवले। लाडलीने पोळ्या निकाल कर दे दी। लाडलीने काय केली? पोळ्याला घेऊन जे आलेली होती त्याला काढली आणि तिला देण्या। काकी ने पूछा क्या तुम्हारी अम्मा ने दी? तेवढ्यात ते काकी त्यांनी प्रश्न विचारले की हा सगळं जे पोळी आहे ते कोणीने दिले? तुझी अम्मा म्हणजे तुझी आईने दिलं का? असं सांगितले। लाडलीने कहा। तेवढ्याच लाडली सांगितले नाही ये मेरे हिस्से की है। तेवढ्यात लाडलीने काय सांगितले? हा माझे हिस्सेचं आहे असं त्यांनी सांगितले। काकी पुड़ियों पर टूट पड़ी। तेवढ्यात काकीला काही पण दिसत न होता तिने काय केले? एक टक्कत पुड्यातून टूट पडले म्हणजे पुडी खाऊ लागले। 5 मिनिट में पिटारी खाली हो गई। तेवढ्यात 5 मिनिटानंतर जे पिटारी ते भरलेली होती पुडीत ते खाली झालेली होती। लाडली ने पूछा काकी पेट भर गया? तेवढ्यात लाडलीने प्रश्न विचारला की काकी तुमचं पेट भरलेलं आहेत का? म्हणजे तुमचं जे पोट आहे ते भरलेलं आहेत का हा खाऊन? तर त्यांनी काय सांगितले आहे? चला बघूया। बघा, तेवढ्यात त्यांना काय म्हणाले? जैसे थोड़ी सी वर्षा ठंडक के स्थान पर और भी गर्मी पैदा कर देती है। त्यांनी काय म्हणाली आहे? एक उदाहरण स्वरूपात असे इथे म्हणाले आहे की जसं एक आपल्याला गरमी लागते, आपल्याला खूपच गरमी लागते, त्याप्रमाणे थोडकंही वर्षा होते त्यामध्ये गरमी अजून उत्पन्न करून देत आहे, तसंही झालेला आहे। उसे भांति इन थोड़ी पुड़ियों ने काकी की क्षुद्र और इच्छा की ओर उत्तेजित कर दिया। आणि यानंतरही त्याने काय सांगितले की हा जी थोडीशी पुडी म्हणजे थोड्याही पुढे त्याने काकीचे जे क्षुद्र आहेत, काकीची जी भूक आहे ते अजून वाढलेली आहे असं त्यांनी सांगितले आणि खूपच उत्तेजित करून लागले। बोली नहीं बेटी, जाकर अम्मा से और मांग ले। आणि त्याने काय सांगितले की नाही, माझी भूक आता मारली नाही आहे, मला अजून भूक लागलेली आहे, तू जा आणि आईजवळ जा आणि अजून पुडी घेऊन या असं त्यांनी सांगितले। लाडली ने कहा अम्मा सोती है। तेवढ्यात लाडली काय म्हणाली की अम्मा म्हणजे आई जे हे झोपत आहे। जाऊंगी तो मारेगी, मी तिथे जाणार तर ती मला मारणार आहे असं त्यांनी सांगितले। काकीने पिटारी को फिर टटोला। तेवढ्यात काकी त्यांना आता भूक लागली होती की त्यांनी परत ते पिटारी ज्यामध्ये लाडलीने पोळी घेऊन आलेली होती त्याला परत त्या उघडली आणि त्यात जवळ टटोल म्हणजे पोळी शोधत होती की कुठे आहे। उसमें कुछ खुरचन गिरे थे। त्यामध्ये पोळीचा काही तुकडे पडलेले होते किंवा खुरचन पडलेले होते। उन्हें निकाल कर वे खाई। आणि तेवढ्यात ते काय केली की त्याला बाहेर काढून ते पण खाल्लेली होती किंवा खाऊन लागली। बार बार होठ चाटती थी आणि परत परत ते आपले होठ चाटून करत होते।
चटकारे भरती आणि चटकारे भरते. जेव्हा आपल्याला खूपच छान जेवण भेटतं, तर आपण काय करते, परत-परत ते आपल्या उंगली चाटतात किंवा ते मसाले जे लागलेले ते खातात, तसेही ते करू लागली होती. हृदय मसोस राहता. त्यांचं हृदय खूपच मसोसच होता, की और पुडिया कैसे पाऊ? की अजून पुडिया मी कुठून आणू? असं त्यांना लागत होता. संतोष सेतू जब टूट जाता है, तो इच्छा का बहाव अपरिमित हो जाता है. इथे काय म्हणाले, की जेव्हा आपला संतोष सेतू मतलब आपल्याला जे भार आहे संतुष्टी करायचा ते जेव्हा तुटून जात आहे त्यांची इच्छा ते खूपच बहाव म्हणजे खूपच परिवर्तन होऊन जात आहे, त्यांची अपरिमित होऊन झालेली होती. मतवाले को मत को स्मरण करणं उन्हें मधात बनता है. काय म्हणतात, की मतवाले त्यांचं मत यांचं स्मरण करणं त्याचं खूपच मधात होऊन जात होता. काकी अधीर मन इच्छा के प्रबल प्रभाव में बह गया. आणि काकीचं जे मन आहे ते खूपच प्रबल, इच्छा ते प्रबल त्याच्या प्रभावातून वाहून गेलेला होता. कारण की त्यांना खूपच भूक लागलेली होती. उचित और अनुचित का विचार जाता रहा आणि त्यांना असं काहीही वाटत नाही होता, की ते उचित करत आहे किंवा अनुचित म्हणजे ते वाईट करत आहे की चांगलं करत आहे असा कोणताही विचार त्यांच्या मनात नाही आलेला होता. वे कुछ देर तक उस इच्छा को रोकती रही आणि काही वेळातून त्याची जी इच्छा होती त्याला थांबत होती, परंतु तिला काहीही थांबलेला नाही होता. वो सहसा लाडली से बोली, मेरे हाथ पकडकर वहां ले चलो जहां मेहमानों ने बैठकर भोजन किया है. आणि तेवढ्यात तो लाडली यांना सांगितले, की मला तिथं घेऊन जा जिथे अतिथी यांनी सगळं जेवण केलेले आहे. तिला सांगितले, की मला तिथे घेऊन जा आणि जिथे सर्व अतिथीनं बसून भोजन खाल्लेलं आहे मला तिथे घेऊन जा असं त्यांनी लाडली यांना सांगितले होते. लाडली उनका अभिमान समज ना सकी. लाडली खूपच लहान होती, त्यांना त्याचा अभिमान नाही समजून घेतला आणि तिने काय केलं, तिला घेऊन चाललेली होती. उसने काकी का हात पकडा और ले जाकर झुटे पत्तलों के पास बैठा दिया. आणि त्यांनी काय केले, काकीला हात धरून त्यांना कुठे घेऊन गेले, त्यांना जिथे अतिथी लोकांना जे खाल्लेले होते त्यांचे जे पत्ते झुट होते उष्ट होते त्यांच्याकडून तिने बसवले. दीन क्षुद्रातुर हत ज्ञान पुड़िया पत्तलों में पुड़ियों के टुकड़े चुन चुनकर भक्षण करने लगे. असं वाटत होता की जसं जे दीन क्षुद्रा म्हणजे जे गरीब होता त्यांच्याकडे खायला काही पण नाही होता, ते बघून कसं करते की परत परत ते खायला करते, तसंही त्या जे काकी होती ते करू लागले होते. त्याने त्यांच्या समोर जे उष्ट पत्तल होते त्याबद्दल त्यांचं पुडी काहीच तरकारी सब्जी जे आहेत ते वाचलेलं आहे, ते काय करत होते रोज रोज करून खाऊन घेतलेली होती. और दही कितना स्वादिष्ट था, कचोडिया कितनी सलोनी, खस्ता कितना सुकोमल. म्हणजे हा खात-खात त्यांनी असं सांगितले होते, की केवढं छान भोजन किंवा जेवण बनवले आहे, जे स्वादिष्ट आहे. जसे कचोडी कितकी छान आहे, सलोनी कितकी छान आहे, असं त्यांनी सांगितले होते किंवा अशा प्रमाणे ते सांगत होते. काकी बुद्धिहीन होते हुए भी इतना जानती थी की मैं वह काम कर रही हूँ जो मुझे कदापि न करना चाहिए. काकी इथे बुद्धिहीन होऊन जात होते आणि त्याला असं वाटत होते, की मी हे सगळं जे कार्य करत आहे, ते माझ्याबरोबर चांगले नाही आहेत. मला असं कार्य काहीही करायचा नाही होता. परंतु हा भोग जे आहे त्याबद्दलही त्यांनी सगळं केलेली आहे. मैं दूसरे की झूठी पत्तल चाट रही हूँ आणि तेवढ्यात तसा अर्थ की मी दुसरे जे व्यक्ती जे आहे त्यांचं जे झुटी पत्तल ते चाटून खात आहे. परंतु बुढापा तृष्णा रोग का अंतिम समय है. तेवढ्यात ते काय म्हणाले की बुढापा हे जे म्हाताऱ्याचं वेळ आहे ना ते तृष्णा रोगातून अंतिम वेळ आहे. जब संपूर्ण इच्छाएं एक ही केंद्र पर आ लगती है, ज्याचे संपूर्ण इच्छाएं जे एका केंद्रातून आऊन थांबत आहे. बूढ़ी काकी में यह क्रेत उनकी स्वादेंद्रिया थी आणि बूढ़ी काकी यांचं जे हे केंद्र होता त्यांची स्वादेंद्रिया होती, जे स्वादाचा उष्ट होता की त्यांना असं वाटत होता की मला हे खायचं आहे परंतु मला भेटलेला नाही आहे. तर याप्रमाणे हा जो स्वाद म्हणजे ज्या जीभ आहे त्यांच्या चटकातून हे झालेला होता. कळत आहे तुम्हाला? हो. तर चला अजून बघूया. ठीक उसी समय रूपा की आंखें खुली. तेवढाच वेळा रूपाची आंखें डोळ्यात उघडली. उसे मालूम हुआ की लाडली मेरे पास नहीं. त्याला असं भास पडला की लाडली माझ्याकडे नाही आहे. व चौकी चारपाई के उधर उधर ताकने लगी. ते खूपच चोखली आणि चारपाई जे खाट आहे त्यातून इकडे तिकडे पाहू लागले की कहीं नीचे तो नाही गिर पडी. त्याला असं वाटत होते की काही खाली तर नाही पडली ती, झोपल्यानंतर ते खाली तर नाही पडली असं त्यांना वाटत होते.
उसे वहां ना पाकर के उठी तो क्या देखती है की लाडली झुटे पतलू के पास चुपचाप खडी है. ते उठली आणि तिने काय पाहिले की लाडली हा जो झुटा पत्तल ठेवलेला आहे तिथे उभी आहे आणि चुपचाप उभी आहे. और बूढ़ी काकी पत्थरों पर से पुड़ियों के टुकड़े उठा उठा कर खा रही है. आणि बुडी जी काकी आहे ते पतलेमध्ये जी पुडी उष्ट पुडी आहे त्याला उचलून उचलून खात आहे. रूपा का हृदय सन्न हो गया. तेवढ्यात रूपा जे आहे त्याचा हृदय सन्न होऊन झालेला होता. परिवार का एक बुजुर्ग दूसरों की झूठी पत्तले टटोल उससे अधिक शोकमय दृश्य संभव था. आणि त्याने बघितले की जे परिवारचं खूपच म्हातारे व्यक्ती आहे ते जे अतिथी आलेले आहे त्यांचं जुठ्ठट पत्तल बद्दल जे जेवण आहे ते खात आहे. तर हा जो दृश्य होता त्यांच्याकडे खूपच अदृश्य होता. त्याला बघून त्यांना कसं वाटले ते बघूया. पूड़ियों के कुछ ग्रासों के लिए उसकी चचेरी सास ऐसा प्रतीत और निकृष्ट कर्म कर रही है. त्यांना असं वाटत होतं की पुड्या यांच्या काही घासासाठी त्यांची जे चचेरी सास होते असं प्रतीत निष्कृष्ट कर्म करत आहेत. ऐसा प्रतीत होणे मानव जमीन रुक गई. त्यांना असं वाटत होतं की हा बघून त्याचं जमीन आहे ते थांबली आहे. आसमान चक्कर खा रहा है. आसमानातून चक्कर येत आहे. संसार पर कोई आपत्ती आने वाली. जगातून कोणताही आपत्ती येत आहे. रूपा को क्रोध ना आया. रूपाला काहीही क्रोध नाही आलेला होता. शोक के सम्मुख क्रोध कहा. शोक याच्या समोर क्रोध कुठे येणार. करुणा और भय से उसकी आंखें भर गई. करुणा म्हणजे खूपच क्रोधातून ते भय होता आणि प्रेमतून त्यांचे डोळे भरलेले होते. इस अधर्म के पाप का भागी कोण है. या अधर्माच्या पापाचा भागी कोण आहे असं त्यांनी विचार करत होते. उसने सच्चे हृदय के गगन मंडल की ओर हात उठाकर कहा. त्याच्या सच्चे हृदयातून मनातून गगन म्हणजे आसमानातून हात उचलून सांगितले, परमात्मा मेरे बच्चों पर दया करो. काय सांगितले नीटप्रमाणे ऐकून घ्या. परमात्मा माझा मुलांचा यांचा दया करा. इस अधर्म का दंड मुझे मत दो. या जे अधर्म मी केलेले आहे त्यांचा दंड तुम्ही मला नको देऊया. नाही तो मेरा सत्यानाश हो जाएगा. नाहीतर माझा सत्यानाश होणार. रूपा को अपनी स्वार्थपरता और अन्याय का इस प्रकार प्रत्यक्ष रूप में कभी ना दिख पडे थे. रूपाला हा जे अन्याय ते करत आहे त्यांचा हा प्रत्यक्ष रूप त्याला काही नाही पडणार आहे किंवा नाही दिसत आहे असं त्यांना वाटत होते. व सोचने लगी. ते विचार करू लागली, हाय कितनी निर्दयी हूँ. मी किती निर्दयी आहू. जिसकी संपत्ती में मुझे 200 रुपया वार्षिक आय हो रही है. ज्यांची संपत्ती मला भेटलेले आहे आणि त्यांची वार्षिक म्हणजे 200 रुपये वार्षिक आय भेटत आहे. उसकी ये दुर्गती. त्याची हा दशा मी केलेली आहे असं त्यांना वाटत होते. और मेरे कारण आणि माझंही कारण. हे दयामय भगवान. त्यांनी काय सांगितले, हे दयामय देव मुझसे बड़ी भारी चूक हो गई है. माझ्याशी खूपच मोठ्या चूक झालेली आहे. मुझे क्षमा करा. मला क्षमा करा. आज से मेरे बेटे का तिलक था. आज माझा जे मुलगा होता त्यांचं तिलक होता. शेकडो मनुष्याने भोजन किया. शेकडो म्हणजे 100 मनुष्याने इथे जेवण केलेले आहे. मैं उनके इशारों की दासी बनी. आणि मी त्यांच्या इशाऱ्याची काय बनलेली होती, दासी. कारण की ती काही पण मागत होते मला द्यायचा होता. अपने नाम के लिए शेकडो रुपये व्यय कर दिए. आपल्या नामासाठी त्याने शेकडो रुपये दिलेले होते. परंतु जिसकी बदौलत हजारो रुपये खाए. परंतु ज्याचा बद्दल मी हजारो रुपये हे खात आहे उसे इस उत्सव में भी भरपेट भोजन न दे सके. त्यांना हा उत्सव मध्ये पण मी भरपेट भोजन नाही देऊ शकते. केवळ इसी के कारण ही वो वृद्ध असहाय है. कारण की जे वृद्ध आहे जे म्हातारी आहे ते असहाय आहे. त्याबद्दल ही मी तिला भोजन नाही दिलेली आहे. रूपाने दिया जलाया. अपने भंडार के द्वार खोला. त्याच वेळी रूपाने काय केले, दिवा लावले आणि आपले जे भंडार आहे त्यांचं दार उघडले. और एक थाली में संपूर्ण सामग्रियां. एक थालीतून संपूर्ण सामग्री घेऊन सजाकर बूढ़ी काकी की ओर ले चली. सजवून कुठे घेतली, बूढ़ी काकी यांचा जवळ घेऊन गेली. रूपाने कंठावृद्ध स्वर में कहा. रूपाने कंठावृद्ध म्हणजे रोडातून स्वरातून कहले, काकी उठो भोजन कर लो. काकी उठा आणि भोजन करू घ्या. मुझसे आज बड़ी भूल हो गई. मला आज खूपच भूल झालेली आहे. माझ्या बरोबर खूपच भूल झालेली आहे. उसका बुरा न मानना. त्यांचा तुम्ही काहीही बुरा मानू नये. परमात्मा से प्रार्थना कर दो की वो मेरा अपराध क्षमा करे. आणि काय सांगितले की परमात्मा मला देवाला असं प्रार्थना करा की तुम्ही माझा जे अपराध झालेला आहे त्याबद्दल तुम्ही मला क्षमा करू घ्या. भोले भोले बच्चों की भांति जो मिठाइयां पाकर मार और तिरस्कार सब भूल जाते.
जसं आपले जे भोले बच्चे होते, म्हणजे भोले जे मुले होते, त्यांना आपण खूपच मारले. परंतु त्याबद्दल त्यांना काय करतं, मिठाई देते किंवा चॉकलेट देते. ते सगळं ते क्या करते, भुलून जाते. तसंही बूढ़ी काकी यांना पण आपण पाहिलेलं आहे किंवा ते रूपाने पाहिले, की बूढ़ी काकी वैसे ही सब भूलकर बैठी हुई थी, खाना खा रही थी. हे सगळं त्यांना भुलून गेलेले होते, विसरली होती आणि जेवण करत होते. उनके एक-एक रोए से सच्ची सदिच्छाएँ निकल रही थी और रूपा बेटी इस स्वर्गीय दृश्य का आनंद लेने में निमग्न थी. आणि तिने पाहिले, की हा जी सच्ची सदिच्छा म्हणजे जे खाण्याची जी इच्छा होती त्यांचा बाहेर निघलेले होते. हा रूपा हा स्वर्गीय दृश्य देखून खूपच आनंदातून निमग्न होती. कळतं? हो. तर आज आपण शिकलो, की कशाप्रमाणे हा जे भूक आहे त्याबद्दल व्यक्ती काहीही करू शकता. तर याप्रमाणे तुम्ही पाहिले, की काकीला जेव्हा भूक लागली होती, तेव्हा त्याने काहीही बघितले नाही. जे उष्ट भोजन होतं ते पण खाल्ले. तर या परिस्थितीनं ते कसे विचार करत होते, तुम्ही कसा विचार करणार हे तुम्ही करून घ्या. कळलं? हो. धन्यवाद.